कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चंदन आहे चहा? अरे वा, तू बनवलास? हो, सांभाळू ना, गरम आहे. काय बोलायचं काय होतं तुला? हा, काय अभ्यास कसा चाललाय? अभ्यास तो काय होतच असतो. अरे तसं नाही, हुशारच तू. असं लोकांना वाटतं. हे बघ, लोकांना काय वाटतं ते खरं की आपल्याला काय वाटतं ते खरं, हा सुद्धा एक प्रश्नच आहे नाही का? पण शेवटी कसं जे असतं ते असतंच ना. चंदन, काय झालं आज असं एकदम कोड्यात बोलतोय? हा, नक्की काय बोलायचं होतं तुला? मला तुझ्या आणि संपदाबद्दल बोलायचं होतं. चंदन, हे बघ, तसं आमच्यात म्हणजे एकदा माझं ऐकून घे, त्यानंतर जर तुला ते नाही पटलं तर मी निघून जाईन. अरे पण खरंच म्हणजे तसं. प्लीज एकदा. ठीक आहे. रॉकी, माणसाने आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं, आणि समोरचा माणूस जर आपल्यावर जीवापाड प्रेम करत असेल ना तर ते समजूनही घ्यावं. चंदन, हे बघ, तुला सगळा विषय नाही माहित. ते ठीक आहे, पण मला सांग, संपदाचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? आहे ना? पण रॉकी, तू त्याच्याकडे लक्षच देत नाहीयेस, तू सारखा त्याच्यापासून दूर पळतोयस. हे बघ, तुझं जर संपदावर प्रेम नसेल तर तसं तिला सांगून टाक, ताण नको घेऊ. पण मला खरंच सांग, तुला तुझं आयुष्य तिच्याशिवाय दिसतं का रे? एकही दिवस जर तिचा फोन नाही आला, मेसेज नाही आला, काही बोलणं नाही झालं, ती तुला दिसली नाही किंवा तुमचे ट्युशन क्लासेस झाले नाही तर तुला अस्वस्थ वाटतं ना? मला कळत नाहीये, कदाचित ते तात्पुरतं असेल. तात्पुरतं इन्फॅच्युएशन, ठीक आहे, पण एकदा नीट विचार कर. कारण संपदा समोर तुझा विषय निघाल्यावर तिचा चेहरा कसा गोरामोरा होतो हे मी बघितलंय. आणि ज्या खात्रीने तिने मला सगळं सांगितलं, मला असं वाटलं की कदाचित तुझ्या मनातही काहीतरी असेल. चंदन, हे बघ, माझ्यावर अरे खरंच खूप जबाबदार आहेत, आणि शिवाने खरंच खूप केलं रे माझ्यासाठी. मीच जर या सगळ्यात पडलो, हे सगळं केलं, तिच्या घरी कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रे. मला सांग, तुला संपदाबद्दल काही वाटतं की नाही? हे बघ रॉकी, या सगळ्या गोष्टींचा ना एकदा तू नीट विचार कर. प्रेम करतोय म्हटल्यावर बाकीच्या अडचणी आल्याच की. प्रेम करणं एवढी सोपी गोष्ट नसते महाराजा. पण जर तसं असेल ना, म्हणजे तुझं जर प्रेम असेल ना, तर सांगून टाक. संपदा खूप चांगली मुलगी आहे, तशी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.